भटक्या विमुक्त जमाती संघटना, धनगर समाज, वंजारी समाजाच्या वतीनं मविया उमेदवारांना पाठिंबा दिल्याची घोषणा पद्मश्री माजी आमदार लक्ष्मण मान यांनी केली आहे। लोकसभा निवडणुकीत इंडिया आघाडीला विविध संस्था संघटनांचा पाठिंबा मिळताना दिसून येतोय। भटक्या विमुक्त अ, ब, कड या सर्व समाज बांधवांनी महाविकास आघाडीच्या उमेदवारांना सक्रिय पाठिंबा जाहीर केला आहे। भाजप नेत्या हेमा मालिनी यांनी मथुरेतून उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर आपली प्रतिक्रिया व्यक्त केली। विकासासाठी ज्या ज्या गोष्टींची गरजेच्या आहेत त्या सर्व पुरवल्या जातील असं मत त्यांनी व्यक्त केलं। निवडणूक जिंकली तर खूप आनंद होईल असंही त्यांनी म्हटलंय। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज इंदापूरमध्ये भाजप पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्याला संबोधित करणार आहेत। बारामती लोकसभा मतदारसंघात येणाऱ्या इंदापूर मतदारसंघात भाजप कार्यकर्त्यांची नाराजी दूर करण्यासाठी फडणवीसांकडून डॅमेज कंट्रोलचा हा प्रयत्न मानला जातोय। बारामती सुनेत्रा पवार यांच्या उमेदवारीमुळे माजी आमदार आणि भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनी उघडपणे नाराजी व्यक्त की। अमृत नोनी आर्थो प्लस ये एक प्रूवन फॉर्मूला है। इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है। दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी ऑर्थो प्लस। एकनाथ खडसे पुन्हा भाजपवासी होणार या चर्चांना उधाण आले। त्यावर गिरीश महाजन आणि रक्षा खडसेंनी सूचक प्रतिक्रिया दिली। एकनाथ खडसेंचा संपर्क हा थेट वरच्या लोकांशी आहे, ते खालच्या लोकांशी संपर्क ठेवत नाहीत, त्यामुळे माझ्याकडे त्यांच्या प्रवेशाबद्दल माहिती नाही असा टोला गिरीश महाजनांनी लगावलाय। रवी राणांनी बच्चू कडूंवर जोरदार प्रहार केला। कडूंना नवनीत राणांना फक्त पाडायचंय, मात्र हा आमचा एक भाऊ तोडीबाज आहे, सेटलमेंट करणार आहे आणि त्याला सेटलमेंट अधिकारी म्हणून एखादं पद दिलं पाहिजे असं म्हणत राणांनी कडूंवर निशाणा साधला। गद्दारांना अजूनही उमेदवारी मिळालेली नाही, त्यामुळे विधानसभा निवडणुकीवेळी काय होईल याचा 40 गद्दारांनी विचार करावा असा टोला आदित्य ठाकरेंनी लगावला। मवियाचे उमेदवार जाहीर झाले तरी माहितीला उमेदवार मिळत नाही आणि यावरून आदित्य ठाकरेंनी जोरदार टीका केली। दरम्यान उमेदवार बदलण्याचे सगळे अधिकार हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना दिले असं सांगताना शिवसेनेचे सगळे उमेदवार विजयी होतील असा दावा खासदार श्रीकांत शिंदे यांनी केलाय। मुख्यमंत्र्यांनी सर्व बाजूंनी विचार करूनच उमेदवार बदलण्याचा निर्णय घेतलाय असे ते म्हणाले। तर कोणतीही निवडणूक सोपी किंवा अवघड नसते अशा शब्दांमध्ये त्यांनी वैशाली दरेकर या आपल्या प्रतिस्पर्धी उमेदवारावर प्रतिक्रिया दिली।